त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असं वाचून दाखवतो। त्या 5व्यामध्ये काय म्हटलेलं आहे, The government of India hereby decides that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect। की अबेयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को, म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही, तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ, असं हे अबेयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो। त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे, थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही। त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही आज फार मोठी कारवाई केली की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तरकेगा, असं जे काही बीजेपीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पहलगामच्या बाबतीत असताना सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत, एवढंच फक्त असणारा अधोरेखित या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे। माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं, जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे, अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तव्य आपल्याकडनं होण्याची विनंती आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला, त्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे। तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, सर्व विचारवंतांनी, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठीशी राहिलं पाहिजे। कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये। एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण झाला पाहिजे। याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे काही स्टेप उचलणार आहेत, जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे।